तुझ्या जवळच्या माणसांनी घात केलाय तुझा. हो, तुझ्या जवळच्या माणसांनी घात केलाय तुझा, आणि म्हणून तू कधीचा त्या दुःखाच्या डोंगरात दडून बसलास. तुझा बहुमूल्य वेळ तू नको त्या माणसांच्या नादी लागून वाया घालवलास, आणि आता माझं नेमकं काय चुकलं ह्या फेऱ्यात अडकलायस, हो ना? अरे वेड्या, तुझं काय चुकलं ते आता तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एका गावात शेतकऱ्याने हंगामी पीक घेण्यासाठी अचूक वेळेत जमीन नांगरली आणि अगदी योग्य पद्धतीने पेरणी सुद्धा केली. आता सारं काही पावसावर अवलंबून होतं बघ. एक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असताना हवेत गारवा पसरला, मातीचा सुगंध दरवळू लागला, आणि बघता बघता पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी धरणीचा ठाव घेतला. काही दिवसातच ह्या पेरणीच्या बियांमधून रोपं येऊ लागली. शेतकरी खुश झाला. पेरलेल्या बियांना सुद्धा नवसंजीवनी प्राप्त होऊ लागली, आणि प्रत्येक बी पावसाच्या जणू प्रेमातच पडली. रोज हलके हलके होणाऱ्या या पावसामुळे बियांची रोपं झाली आणि ती सुखावत गेली. आता मात्र या रोपांना पावसावर आतोनात प्रेम जडलं. नेहमी ते त्या पावसाच्या प्रतीक्षेत राहू लागले. त्या रोपांमधून छोटी छोटी फळं जन्माला येऊ लागली. पण एक दिवस पावसाने रौद्र रूप धारण केलं आणि कुठलाही विचार न करता साऱ्या रोपांना पुराने हाणून पाडलं, आणि सारं काही क्षणार्धात संपलं. आता कळलं का? रोपाला नवसंजीवनी देणारा पाऊसच त्याला घातक ठरला. हा निसर्गाचा नियम आहे. रोपाने पावसावर अतिविश्वास ठेवला तसा तू माणसांवर ठेवतोस, आणि म्हणून तुला अतोनात त्रास होतो. त्यामुळे आता हे असले दुःखाचे डोंगर घेऊन अडकून पडण्यापेक्षा गोष्टी सोडून द्यायला शिक रे. त्यातच भलं आहे तुझं. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.